आयोजक ह्या मेल्याचा घड्याळ वाटत पण हा बुवाच बंद पडलाय, हाच बंद पडलाय. याचा घड्याळाशी आणि ह्याचा काही संबंध नाही. अस्कर माऊली आज साक्षीदार आहात तुम्ही, एक जबाबदार व्यक्तिमत्व आहात. विषय पैसा आलं ब्रह्मनिष्ठ सद्गुरू सदालाल घराणे शिवशाहीर विठोबा साळवी यांचे युवा शाहीर शिष्य नितीनदादा गोरिवले गाव कोयनार गावचे सुपुत्र आहेत. दानांच्या माध्यमातून 200 रुपयाचा बहारदार पारितोषिक. पुन्हा एकदा राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा माझ्या सर्व रसिक बाबा प्रेक्षकांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. राणा म्हणा अरे राणा नाही तुला घोडा कसा लावतो असं वाटतं. आज राणा नाही बुवा तुला आज घोडा लावतो असा लावतो. बुवा काय म्हणतो है ना कचकच, काय म्हणतो बुवा कचकच नाही का झटपट आणि पटापट कसा बोलतो कचकच नाही बुवा पचपच आता बुवा आता कचकच. बघा मित्रांनो विषय काय बघा, बोलणार नव्हतो खरंच बोलणार नव्हतो, कचकच नाही आता पचपच. तो आवाज आहे फटाकड्या कशा उडत्या सगळ्यात आवाज आहे पचपच. अरे अरे विषय काय ए बरोबर ऐका रे, विषय काय गोरक्षदादा शूटिंग करा जरा भाई तिकडे पण तुम्ही पण. अरे विषय काय तुला कार्यक्रम लावून आयोजकांना सांगायला लागतो माझी बारी लावा रे, ही तुझी लायकी यालाच बारी करणार. अरे हे जर 2 माणसं ही नसती ना तर तुझी लायकी कुत्र्यापेक्षा पण बेकार होती. ह्याला अवी अनिल पार्वती पुत्र निर्मित अवी अनिल कला मंच या 2 आयोजकांना सोडून याला यंदा कुठल्याही आयोजकांना कुत्र्याचा पण मान दिलेला नाही. ही लायकी तुझी, तू मला शिकवतोय कचकच नाही तुला कसा पचपच लागतो बुवा. कारण मित्रांनो विषय काय का विषय काय भास्कर माऊली मी आज तुमच्याशी दिलगिरी व्यक्त करतो. मी बोलणार नव्हतोच. विषय काय बरोबर आज मी कलगीवाला आहे बरोबर ना. मी बाजू कोणाची मांडतोय काय रे बरोबर बाजू कोणाची मांडतोय बाईची. ह बाजू कोणाची मांडतोय काय जितूदा. शेवटचा तो विषय जो बुवा आता बोलून गेला आहे ना हे जरा वरती घ्या छोटा बदला. ऐका ऐकून पोरीच लपड याच काळीच झालंय कुणाचं आज बाजू कोणाची म्हणतोय बाईची. पोरगी कुणाची पोरगी कुणाची पोरगी कुणाची तुझी. तू 3 पायाचा माणूस आहेस माझ्या समोर आज, तू पुरुष आहेस आणि काय म्हणतोस बुवा ऐकून म्हणतो पोरीच लपड याचं काळीच झालंय कच म्हणतो. समाजामध्ये तो इशारा कापी. अरे तुला मेली आहे ना तुला जगण्याचा अधिकार नाही, तुला अटल सेतूवर खाली फेकला पाहिजे बाई, तुला अधिकार नाही जगायचा. कारण हे सांगतो तुला ए सुशांत बुवा अरे बरोबर खरं सांगा रे. मी पहिल्या बारी त्याला काला रेडा बोललो काय त्याला काला रेडा बोललो, बालीचा काला गुलाबजाम बोललो. तो म्हणतो मला काला रेडा. अरे रेडा नाही तू भादा रेडा आहेस भादा, तू रेडा भादा आहेस. विषय कसा आणला बघा, मी रेडा शब्द पहिल्या बारी बोललोच नाही मित्रांनो. मी काय म्हटलं बालीचा काला गुलाबजाम है ना, आणि याला कापला तर गावाला खापायचा नाही. हो बघा वाटणे ह्याला अटकेचा काय सोडकीचा डुकरा या कापला तर खपायचा नाही. आता मी डुकरा मी मित्रांनो रेड्याचा विषय काढलाच नाही. आता रेड्याची एवढी खास आहे ना हे घालून तुझ्यात विषय का बोला म्हणतो की जोड्या जोडा म्हटलं तर तो कोल्हापुरी जोडा आहे. एखादी गोड वस्तू खायचं म्हटलं तर बर्फी आणि पेढा आहे. अरे एखादी गोड वस्तू खायचं म्हटलं तो बर्फी आणि पेढा आहे. मग आज माझ्या जोडीला पालीचा काला रेडा. तुला हितनं पण बडवी तू माझा नाव तू माझं नाव करायचं नाही. तू काय म्हणतो तुला मी सांगतोय अजून मुंबईत 7 बाकी आहेत. काय म्हणतो ऐका म्हणतो गावाला भेट म्हणतो, कधी पण भेट कुठं पण भेट, नाक्यावर भेट तर फाट्यावर भेट, तुला फाट्यावरच मारतो. विषय काय मित्रांनो अजून मुंबईचे 7 बाकी आहेत. गणपती फुल आहे, दसरा फुल आहे, 2027 चे ऍडव्हान्स ह्या वर्षात घेतले. तुझ्या 2 बाऱ्यांची अगरबत्ती कुठं लावतोयस तुम्हाला है ना ओवाळतोयस माझ्यावर ना 2 बाऱ्या ह्याची लायकी बघा. आणि आयोजक एकच हे 2 माणसं ही सोडून ह्याला कुठल्याच आयोजकाला
याला कुत्र्याची पण किंमत दिली ही याची लायकी मी बोलणार होतो मित्रांनो. विषय काय माहितीये काय, हे बोवा अरे शक्ती तुझ्याला सोन्याचे दिवस आले. आज प्रत्येक माझा हा मायबाप राजेश बुवाच्या कार्यक्रमाचा बोर्ड हाऊसफुल लावतोय. अरे तू कधीतरी उगवणारा कोला काले रेड्या, तुला इथं विचारतोय कोण? अरे तुला कोण विचारतो इथं? आणि परत म्हणतो आता मी काय म्हणतो, मी कलगीवाला आहे शक्तीवाला आहे ना. म्हणतो एका बाजूला आहे ना मथुर, एका बाजूला बका सूर, तुझा कसा काढतो बघतात बघ. आणि म्हणून पहिला विषय ऐका, विषय ऐका हो धनी. अस्कर माऊली ही बायको या नवऱ्याला काय सांगते ऐका. ऐका हो धनी अहो त्या आडे राणी आणलंय याला पाजून पाणी. हा करतोय कुस्ती याची वाढले मस्ती, काय करावं वेड्याला. अरे याला बोलला ना म्हणून म्हणतोय अहो काय करावं वेड्याला. मग कसं आणू मी वाड्याला, याला धरून कसं आणू मी वाड्याला. या बाजूला रेड्याला 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 हो ऐका धनी त्या राणी हो आणलंय याला बाजूला पाणी. काय सांगितलं इथं पण वडील तुला वा म्हणतो तुझा मी माझा म्हणतो काय भांडण म्हणतो शेंगा. अरे तू शेंगा अरे तुझ्यावर प्रत्येक वेळेला चढून चांगला तुला पूर्ण उडलोय म्हणून तुला हवा तसा लागलोय मला आज. अरे तू काय म्हणतो अरे मुळात आहे ना मुळात तू माणूस म्हणून जगायच्या पण लायकीचा नाही तुला आज सांगतोय. कारण काय हे रंग देवत आहे पवित्र जागा आहे. आणि मग कसं होतं माहितीये का मित्रांनो, असे जेव्हा येडे भेटतात आणि हा येडाच आहे, हा नुसता पालीचा काला येडा नाही हा येडा आहे. त्याचं कारण काय, अरे तुला भेद नाही कळलं, तू शक्ती तुला करतोय है ना. आणि माझ्या टायटलची माझ्या प्रत्येक गाण्याची काट देतोय. 5-5 दिवस प्रॅक्टिस करतोय तरी मी याला सुरुवात नाही, तरी गांगार नाही, तरी स्केल हलतोय. आणि म्हणतोय राजेश बाबा धसका घ्यायचा तुला. अरे तू अरे तुला जुमालाच पण नाही, तू माझ्या यादीतला माणूस पण नाही. आपल्या यादीतला माणूस एकच शाहीर विकास शेठ लांबोरे. तू माझ्या यादीतला माणूस पण नाही, तू नाही. तू हा ह्याचा डायलॉग आहे म्हणतो घराटी इज ब्रँड. हा म्हणतो घराटी इज अरे ब्रँड होऊन गेला. तू ब्रँड झालेला पिक्चरचा डायरेक्टरच मेली. तू ब्रँड नाही, ब्रँड होऊन गेला. ज्यांनी 40 वर्ष आणि आज सांगतो शाहीर या रंगमंच्या साक्षीनं स्वर्गीय लोकशाहीर दत्ताजी घराटे यांच्या नावाला लागलेला कलंक कोण असेल तर शाहीर सुशांत घराटे. तू कलंक आहेस, तू बापाच्या नावाला कलंक आहेस. तुला आज सांगतोय तुला भेद नाही कळत शक्ती तुझ्यातला. तू समोर आज शक्तीवाला आहे, तुझ्या समोर बाईची बाजू म्हणतोय म्हणतो मी मथुर बका सर तुझा धूर तुझ्यावर कसा उडतो फक्त आता बघतो. कारण मित्रांनो विषय कसा आहे, एलाच खाली वाजवा मला इथं कुठं उगा तो सुरात नाही आहे, तो बेसूर झालाय. आणि म्हणून म्हणायचा विषय कसा आहे. हा ऐका तत्पूर्वी बुवांच्या गवळीशी आहे ना गवळ बुवा काय म्हणतो ऐका. हा ऐका हो महत्वाचा मुद्दा काय म्हटलं पोरांनो, हाताची घडी तोंडावर बोट राजेश बुवाचा काला काला असंच बोलला ना. काय बोलला रे, हाताची घडी तोंडावर बोट राजेश बुवाचा. अरे पण ह्या कोटाव लय फिदा आहे. तुला हवाय काय हाताची घडी तोंडावर बोट सुशांत बुवा भिकार टिंब टिंब टिंब. राजेश बुवाचा म्हणतो काला तू कधी बघा आला होता. अरे राजेश बुवा दिसेल तरी मेरा तुला कालोक्यात उभा केला तर लोक म्हणतील खवीसाला घाबरून पडतील घरात. खवीसाला खवीस. अरे मेला दात पांढरा आहे तेवढंच तुझं, बाकी कुठं माणूस म्हणून आहेस तू. मेल्या वेस्ट इंडिज मधला निघू आहेस तू, कुठं माणूस आहे सांगा मला. ए बरोबर ह्या लाईटी बंद केल्या आणि ह्याला तो मगाशी म्हटला ना हॅपी डे काय म्हटला सेंटर फ्रेश आहे ना दात चमकतील तुझं तेवढंच. त्याचा म्हणते पोरा म्हणते आला खवीस आला काला खवीस.
ए बुवा ए पोरानो मी पहिली बारी ह्याला काय बोललो काय रे काय बोललो आता हा म्हणतो त्याला जाताना धसती म्हणतो धसती तुझी आज नाही घेतली तिथनं पुढं पण घेणार नाही तुला किती माझ्यासोबत हे विषय का मित्रांनो हे फक्त कशासाठी चाललंय राजेश बुवाला आजमवायला ए बुवा तुझ्या बच्चं काम मला वाटलं ना मुच्छी तुला हागायला लागेल राजेश बुवाची बरोबरी करायला तुझ्या बच्चं काम नाही तुझ्या बच्चं काम घराटे आज काही साला होऊन जाऊ दे याचा पराठे कसं हसतो बघा फक्त मी आज मोबाईल दाखवायचा नाही माझा मी तुम्हाला काय सांगितलंय ह्याला टायमिंग इथे ठेवायचं मी ठेवतो बरोबर तुला माझ्या घरापर्यंत पोहोचायचो ना तुला माझ्या घरावर यायचं तो दाखवतो तुला बरोबर विषय का है ना गोरी हे कलैया पहना तू तुझे हरी हरी चुडिया अपना बना ले मुझे बालमा ऐका ऐका गवडी तू काय म्हणतो हा गवडीचा विषय बुवा काय म्हणला फोडायला हिची हंडी असं काहीतरी बोलला विषय कसा सांगा बघा आला फोडा या हंडी तुझी घरी न कोंडी पोरीनो नाही याला सोडायचा अग कराया लाल आला हा गाल चार चौघात ओढायचा मोडाया खोड धरून याला चांगलाच ग सोडायचा आला फोडाया तुला नाही सोडायचा पोरीनो नाही याला सोडायचा मी याला पहिल्यापासून मान सन्मान देतोय हा म्हणतो तुझा गुरु तुझा तू एवढा मोठा नाहीस बुवा तुला काय सांगतोय बुवा माहिती ना हा गटारसारखा तुझा तोंड आहे ना ह्याला जरा माणसात ठेव तुला आज सांगतोय बुवा एवढा चांगला गळा आहे हा तोंड आहे ना तुझा गटार जो होतोय ना गटार याला जरा माणसात ठेव तू चांगला चमकशील अजून कराटे बुवांचं नाव नक्की काढशील बुवा माझा शब्द आहे तो पण हा तू आहे ना हा कशाला कशाला तुला खैरासारखा कसा सोलतो फक्त आता बघ बुवा आणि म्हणून धावना पावणारे गाणा सक्षम संदेश भावे गाव कोंडी दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे तर विषय कसा बघा विषय आहे माझ्या विषयाचं उत्तर भास्कर माऊली माझ्या विषयाचं उत्तर दिलं आणि परत वर्ण म्हणतो एका बापाचा अशी अरे तुझ्या काय बापसाचा मी काय देणेकरी आहे एकाच बापाचा आणि खानदान आहे बुवा आडग्या गुरुचा बाडगाशाला औसाला पाट गेला नाही बुवा जातीवंत शाला राजेश बुवा म्हणून सांगतो आणि म्हणतो नाद करतो बाबा तुझा नाद आहे तुझा नाद करण्यापेक्षा मी आपला हायतोच बघायचा तुझ्या नादाला लागून लोकांचं जोडं खातंय कोण मी आपला हायतोच बघायचा पण विषय काय म्हणतो एका बापाचा शेष तर खरा बोल मी काय तुझा देणं करी नाही पण बाबा माझा उत्तर दिला असं चुकलेला आहे तुला आज सांगताय है ना खऱ्या बापाचा आहे म्हणून सांगतो तुला माझा उत्तर चुकलेला आहे जे तुम्ही दिलंय विषय का परत बुवा म्हणतात माझा म्हणतात विषय आहे 14 वर्षाचा तेव्हा हा म्हणतात मुतायचा अरे माझं वय 30 हे बरोबर हा विषय पडतोय का बघा ह्याचा विषय आहे 14 वर्षाचा माझं वय आहे 30 म्हणजे ह्याचा विषय 14 वर्षाचा तेव्हा माझं वय 16 असेल आता मुतायचा आणि हगायचा कोण तुम्हीच ठरवा आता अरे काय याला बोला घराट्यानो हो काय येडा तुम्हाला कसा भेटला हो त्या येड्याला कशाला आणलं म्हणतो तुझा वय माझा प्रश्न 14 वर्षाचा तेव्हा म्हणतो चड्डीत अरे 16 वर्षाचा पोरगा काय चड्डीत मुतल 16 आणि 14 30 हे बरोबर आहे ना 16 वर्षाचा माणूस चड्डीत मुतल आता तुला अजून हातुरात मताची सवय असेल म्हणून तू बोलतोयस आणि अजून किती वेळ सांगा फक्त मी किती झालाय 11 वाजता बंद ना 2 मिनिटं फक्त त्या शेवट फक्त 2 मिनिटं बघा विषय का हा अजून काय म्हणतो हा तुला लागणार म्हणतो भर चौकात आज लोकांना आधीपासूनच कळलंय तुला चौकात आणि अवकात तुझा कसा लागलं लोकांना आधीपासूनच माहिती आणि लोकांना हे पण माहिती होतं तुला राजेश भाऊ कसा लागणार आहे तो विषय का हा तुझा असून मान त्याची केलीस घाण तुझा असून मान त्याची केलीस घाण घेतला जीवाला लावून घोर घेतला जीवाला लावून घोर गाबोवा झालास चमडी चोर गाबोवा झालास चमडी चोर गाबोवा झालास चमडी चोर तुझा असून मान त्याची केलीस घाण तुझा असून मान त्याची केलीस घाण घेतला जीवाला लावून घोर घेतला जीवाला लावून घोर गाबोवा झालास चमडी चोर
विषय गायलाय तुमच्यासारखा आहे ना वड्यासाठी मागे नाही बुवा इंद्रदेवाचा विषय गायलाय गौतम ऋषींचा फोटो रूम गेला अहिल्याला भोग द्यायला तो विषय चमडी चोर झाला स्वतःची बायको असताना दुसऱ्याच्या बाईवरती वाईट नजर ठेवली बुवा हा विषय पटवून दिलाय पोराव्यांविषयी आणि म्हणून नको या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे यजमान आहेत सन्माननीय म्हणजे ग्लोबिंग फॅमिलीचे संस्थापक सन्माननीय युवा उद्योजक अमरदादा साळवी दादांचा आज वाढदिवस आहे दादा तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभू देत तुमच्या या उद्योगामध्ये तुमची अजून भरभराटी होऊ देत ही माझ्या नटेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो दादांचा वाढदिवस आहे चोंडावरला ह्या चोंडावर म्हणून म्हणताय का दादांचा वाढदिवस मोठ्या मनाचे दिलदार त्यांचा स्वभाव साधा मोठ्या मनाचे दिलदार त्यांचा स्वभाव साधा आज वाढदिवस आहे अहो आज वाढदिवस आहे अमर साळवी दादांचा आज वाढदिवस आहे अमर साळवी दादांचा मनाचे दिलदार त्यांचा स्वभाव साधा मनाचे दिलदार त्यांचा स्वभाव साधा फरमाईशा दिल्या आहे भावना पावणारे गाणं एका पुढे कशी घेतो ऐका या सप्त सुराने आळवी तुम्ही आज या सभारला या सप्त सुराने आळवी तुम्ही आज या सभारला तुझे निराकार हे रूप पाहू दे साऱ्या भक्त जना श्री गणा शाहीर तुमचा विषय आज तुम्ही विषयाला दोन दोन बाजू वेगळ्या दिल्या पुढच्या शाहीर आपला जेव्हा कार्यक्रम असेल निश्चित तुमच्या विषयाला पुरावे दिशा हात घालेल अशी ग्वाही देतो अशा सर्व रसिक राजाचे पुन्हा एकदा मनस्वी आभार मानतो मित्रांनो या रंगमंचावरती एक शाहीर म्हणून आज या मुखातून काही चुकीचे शब्द गेले ते तुमचाच रेखू समजून चूक माझी पदरात घ्याल अशा आशा बाळगतो जे चांगलं असेल तुम्ही घेऊन जा माय मावल्याने माझ्या मित्रांनो जे वाईट असेल माझी मला परत करा अशा आशा बाळगतो शाहिराने देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद कलवणकर दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा भागाकार पाठवतो धन्यवाद